काय ना बाबू तुझं शाहरुख खान? लाजू नको रे. लाजू नको रे. कोण केलाय अकाउंटर? चंद्र. तू तुझा भाई बर्थडे, अनिकेतचा बर्थडे, मेसेजचा रिप्लाय नाही काय नाही. मोठा शीट झाला होता काल. चले चले शुभम चल. आता त्याला विचार बसला तर पाठीमागे त्याला विचार. नाही आता जरा व्हिडिओ चालू आहे आता. नाही नाही जायला फक्त. जायला 16 किलोमीटर. हा काय बोलतो? अरे चढ आहे पूर्ण. मासली पाहिजे. काठी नको टाकू दे. पाया चोट टाक. तुला जरा बरं वाटत असेल. पायलीचं टोप घेऊन जनरेटर कसं घेऊन जात असतील. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्रितेश सप्ते. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्या भेटीसाठी. तर आज आम्ही मित्र मिळून टकमक किल्ल्यावरती जात आहे. टकमक किल्ल्यावरती येण्यासाठी तुम्ही बाय रोड किंवा ट्रेनने पण येऊ शकता. बाय रोडने यायचं म्हटलं तर अहमदाबाद हायवेने एक्सप्रेसने येऊ शकता, किंवा जर बाहेर ट्रेनने यायचं असेल तर तुम्हाला विरारची लोकल पकडून विरार स्टेशनला उतरून विरार स्टेशनवरून वसई विरारच्या महानगरपालिकेच्या बस लागतात. तिथून तुम्हाला शिरसाट फाट्यावरती येऊन तिथून तुम्हाला सकवार गावासाठी येण्यासाठी ऑटो किंवा डमडम भेटेल. तिथून तुम्ही सकवार गावात येऊ शकता. तर मित्रांनो पाहू शकता माझ्यासोबत माझे मित्र आहेत. कमीत 2.5 तासाचा प्रवास आहे. शुभमचा मित्र बोलला, शुभमचा मित्र आहे आमच्यासोबत. हो
बोट दिसतोय का तुम्हाला? हे बघा. इथे आपल्याला जायचं आहे. चला. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहेत मला जिगरी बोलणारा पण खरा जिगरी तर त्याचा अनिकेत आहे, असा बोलणारा चंद्र्या. परत हाच तो ह्याचा जिगरी असणारा. नावाला मी फक्त जिगरी आहे. प्रथमेश गावना आहे काय तो मावा. पुढे अंकेश भाऊजी आणि स्वप्नील. त्याच्या पुढे आहे शुभम आणि त्याचा मित्र. खूप जिम करतो पण बॉडी काय होत नाही अजून. आपण जिमला लागलाय, बघू आता कधी याची बॉडी बनते. बॉडी आहे ती उतरवायची झालं सुरू. तुम्ही मी पण येऊ का पिक्चर मध्ये? आल्याच्या नंतर असं वाटतं गावी चालू आहे. नवीन गाव कसं? नवीन आणि सिटीमध्ये येतो. सातारा सिटी नाही सांगली. आमच्याकडे पण असंच थोडंफार आहे. आमच्याकडे पण असंच आहे. हे खेळ बॉक्स खेळायला काय भारी आहे. पेढे पण असं व्हायचा. चला, थांबलात तर तुम्ही दमलात. मित्रांनो, टकमक किल्ल्याची उभारणी देवाच्या पुत्राने भीमदेवाने या किल्ल्याची उभारणी केली. या किल्ल्याची उभारणी करण्यामागचे प्रमुख कारण असे होते की आताचा जो माहीम स्टेशन आहे, म्हणजेच मैकावती राजधानी, या राजधानीपासून ते पठारावरच्या भागापर्यंत जे काही व्यापार होत होते, ते व्यापारांवरती लक्ष ठेवण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात होता. हा किल्ला तसं बघायला गेला तर नैसर्गिकरित्या डोंगरांच्या रांगापासून वेगळाच झालेला आहे. स्टार्टिंग केले आम्ही. खडतर रस्ते आहेत. खूप दिवसानंतर ट्रॅकिंगला आलं, दम लागले. जाताना तर मला एक छोटासा ओढा लागेल. सध्या तरी पाणी नाही त्याला, पण पावसाळ्यातून ह्याला पाणी असते. आम्हाला भेटत नाही. शिलार मेहनत करावी लागते रे. तुझ्यासारखं थोडी आहे बसून फक्त चालवायचं आहे. वा, घरात बसून काम आहे आणि नशिबाचे भोग. बघितलं मी म्हणून मेहनत करत नाही. काय रे, दमलात? अजून भरपूर आहे. अजून 2 तास आहेत. दमले एवढ्यातच. काय करणार, सवय नाही ना. तो मामा बघ, तो गडावरती, रायगड गडावरती पण आपल्या आधी. मला वाटलं शुभम नाही चढणार. तरी पण मला वाटलं दमेल. नाटक करते ते. काय नाही बाबू तुझं, शाहरुख खान.
लाजू नको रे. लाजू नको रे. तर मित्रांनो अर्ध्यातच येऊन आम्ही दमलो सर्व. 1 तासाचा प्रवास झाला आमचा. अजून 1 तासाचा प्रवास बाकी. दमलो नाही याला, खूप दमलो. मॅगी बनवून मॅगी बनवून खाऊया. कुठं आला हा सपाट आता हा बोलला ना तो 15 मिनिटानंतर येईल. बसल्यासारखी जागा आहे तेच सपाट. पातेरा कशाला करायचं. हा तिथून अर्धा तास अजून झालं रे. जरासच राहिलं रे. 10 मिनिटं मिनिमम 10 मिनिटं. दमलोय, खूप दमलोय. सर्वच दमले. 20 मिनिटांनी सारखे थांबत आहेत. हो हो मित्रांनो तुम्ही पण येत असाल तर सावधान बाळगा. हा तो शुभमचा मित्र बोलला ना वाघ येतात. सावकाशा मित्रांनो तुम्ही पण. प्राण्यांपासून धोका. हा प्राण्यांपासून धोका आहे. गेंडा आहे गेंडा. गेंडा गेंडा. गो गो. हा ना वरती जाऊन बनव. चिकनचं वाटलं इथे येऊ खाली. खाली बनव एकदम. हा अरे इथे दादा बसाय चांगला आहे. वरती बघू त्या पाठाराव कसं आहे. ठीक आहे. अरे बा इथे नाही ऊन लागणार. इथे सावली आहे. हे इकडचं ऊन जास्त लागणार नाही. तर आमचा प्लॅन आहे वरती जाऊन मॅगी बनवायची आणि मित्राच्याच घराच्या इथे थोडं चिकन बनवणार आहे. चिकन वरती बनवू शकत नाही, वरती गड किल्ले असल्यामुळे. हा काय आलं नाही. खाज उठते ना मग. आलेल्या इन्फॉर्मेशननुसार जनावर असतात झाडांवरती. झाडांवरती. जर तो हात वगैरे असा लावला झाडं हलवली तर झाडं हां स्पीडमध्ये जातात. ती वरच्या वरच जातात. अच्छा विषारी पण असतात. त्याच्यामुळे जरा जपून. अच्छा आलेल्या इन्फॉर्मेशननुसार झाड येत असाल जनावरांचं प्रमाण खूप जास्त आहे. झाडांना हात लावू नका. थोडाफार हात लागला पूर्ण चढा. पण घरात जपून. नजर चांगली असावी. झाडांवरती असत आहे. झाडावरती असतात बसलेले. हात वगैरे झाडं बिडं हल्ली ना हां फटाफट जातात. विचारी असतात. तर तो साप पकडतो तो. हां पण विचार पण असतात. अरे कसं वाटतंय. आला यायला सपाट आला बघ. दमलास. बघू शकता पर्वतरांगा. गेले ना ते वरती सरा. हे काय पठारावरती आलो आम्ही.
पूर्ण कातेच्या काते पूर्ण करायचं आपल्याला. चालती माणसं चालती. चल 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 रे भेंडी बॉटल पकड एक मिनिट. पकडले मी बघ. इकडून नाही का? पोट आडवाय हा अण्णा हे खात्यामध्ये किती 150 रुपये जमा झालेत ना? हा 150 कशाला पाहिजे तुला पण? पाहिजे आता वर. इकडं पाय नाही येणार वरती पुढा. इथे पाय दिला असतं डायरेक्ट या इथे ते पाय. त्याला घे. येतो चल. मोबाईल देऊ. नाही मोबाईल तुला काठी ठेवले म्हणून. चला आता यहाँ से बोलो जवळ पडेगा. कॅमेरा बंद झाला वाटतं. हे बाळा तुला दगडाच्या खालना जायचं होतं. काय घेतो घेतो. कष्ट करावे लागतात मित्रांनो.
खूप सारे पाहू शकता. आता एकदम हे झालं. पहिला आम्ही येतो ना लोकांना माहित नाही जर पाय देऊन देऊन कासव दिसतंय का थोडा शेप दिला पाहिजे. हे डोकं. त्याला कलर तरी गेला पाहिजे. हे कलर पाय. तरी गेला पाहिजे. हे पाय तिथं दुसरा वाला होता तिथं एकदम गेला. विलिप्त झालं होतं आता. आताच म्हणली. आणू यार मी पण हाय मला आल्यापासून तो एकच आवाज दिसतोय. जागेवर नाही जाम जातील आता. रॅली आहे आज. नाही मगाशी आपल्या पेट्रोल पंपवरती विचारलं नाही मला रॅलीला जात आहे का. नाही सॅटर्डे जातील आणि संडेला सकाळपर्यंत येतील. सुरतकडे जातात आणि याच्यावर मग इथे ढेकाळा डॅमकडे. एक पोरगी आहे ती कधी पण येते. ती कधी कधी गावामधून जाते. आयटेड आहे बाईक घेऊन रायडर आहे ती. गावामधला एक पोरगा आहे ना रायडर. चले बाबा चला कसं वाटतंय तुला. बरं वाटतंय पण लय चढायचं आहे. का दमलाच एवढाच. अरे लय आहे रे. सांगितलं 16 किलोमीटर आहे पण सांगितलं नाही चढायचं आहे म्हणून 16 किलोमीटर मी म्हणतो आता चालू. जास्तच तर राहिलंय बघ ना किती राहिलंय. पोचलो काय जाय राहिलंय हे काय तिथून जायचं म्हणजे ह्याच्या पुढं पण आहे आणि ह्या दगडाच्या ना तिथपर्यंतच आहे. हाच दगड ना आहे ना. त्या टोकाच्या खालून आलो होतो आपण आता इथे येऊन पोचलोय. चल चल नेक्स्ट टाइम कुठे. नेक्स्ट टाइम नाशिक ना. नाशिकला जाऊया. नाशिकला काय ट्रॅकिंग राजगडावरती जायचं आहे. 200 रुपये जास्त घाला पण गाडी नाही त्याला. हे तुम्ही पाहताय हे त्या कालामध्ये इथे दरवाजा आहे असं त्या कालामध्ये होतं असं इतिहासात लिहिलं आहे. ओ हा गाडीतून जातो मी गाडीतून. तर पाहू शकता आम्ही आलो गडावरती. हे का आहे जाली लावले मग भेटेल पाणी. आहे बस झालं. अजून पाण्याच्या टाक्या टोप पण आहे. म्हणजे पाणी शुद्ध राहिलं असतं. ते बेडूक मासे वाटते काही असू दे. कासव पण ते असेल ना तर ते पाणी शुद्ध होतं. अजून मे महिन्यापर्यंत आलो तरी पाणी पावसाळ्यापर्यंत. झालं बोलला रे तू 2 तास.
नाही तो झेंडा कुठे लावला? अरे आणि काय? अरे हे पालीव आहेत. गंदगी करू नको कपड्याची दाम. आणि काय तिथं कुठे आला? अरे हे रेग्युलर कुत्रे आहेत ते गेल्यावर. व्हिडिओ ना गरजे नाही तो. कुठे पण तिच्या इथून इथून खालती झेंडा होता रे इथे बघितलं. बॅगाच्यावर आहे. झेंडा तिथे फडकवला होता. नाही ना वरती आहे झेंडा. झेंडा कुठे मित्रा? फडकवला. वरती आहे. अजून पुढे बताला वरती. नाही तुम्ही हे करताय ना. काय येऊन करूया ना येताना. हा येताना करू. आधी पोटोबा नाही आधी विठोबा. हे खड्डे पाहू शकता. बघा इथे आम्ही असं झोपायला येतो इथे. हे बघा जो रात्री त्या साईडला गेला तो सकाळी उठून भांडी घासेल असं असतं. म्हणजे या साईडला. हा म्हणजे रात्री कोण गेला नाही पाहिजे त्या साईडला. हा कंपाऊंड ठेवायचा. त्याला पण बघितलं. हे जे आता तुम्ही खड्डे पाहिले हे याचा वापर त्या काळामध्ये जे पहारी करण्यासाठी जे पण इथे येत होते त्यांना ह्या टाकीतून पाणीसारखं आणण्यासाठी ये जा होऊ नये म्हणून त्यासाठी हे खड्ड्यामध्ये ते पाणी साचवून ते पिण्यासाठी वापरत होते. होऊ शकता इकडचा नजारा पूर्ण. पिक्चरमध्ये गेला सीन असतो म्हणजे हा खाली इथे धबधबा आहे आणि ते झाड आहे झाडावरून पण उडी मारू शकतो. आमच्याकडे कुठला गाणं पवायला नाही ते मस्त आहे. त्यांना किनाऱ्यावर त्यांच्यासाठी एक छोटासा धबधबा आपण आहे ना. हा माझा एकच प्रश्न चढाव नाही ना. नाही जळू नाही पण ते जंगलामध्ये जायचं बघ आपल्याला. पावसाळ्यातला जवळचा प्लॅन पण तू तसा पण आपला गुंता प्लॅन नसतो. जास्त खोल नाही ना कारण एक आमचा माणूस आहे ना. हा कारण एका माणसाला आहे ना नंदी बैलांना सांगितलं ना पाण्यापासून धोका आहे. हे पतू हे बघ मॅगी बनवायपर्यंत खायपर्यंत गप्पाच हे आळीपाळीवाले मेले हे बघ बॉटल्या आमच्याकडे देऊन ठेवतात रिकामे पण पकडत नाही. मग दुसरा आळीपाळीवाला कोण आहे तो? हा हा बहुतेक व्हिडिओ बघितलेत कुत्रे येतात. हा हा तर फेमस आहे व्हिडिओ मध्ये पण असेल. हा रिकामी तरी पकड मेल्या पावसाळ्यामध्ये पण हे वरतीच असतात. रिकामी तरी पकड. कोणाच्या तरी रूपाने असतील. तिकडे हाय कोणतरी आवाज. ही पोरगी होती. आणि इकडे काय इथून असा वरचा मार्ग आहे. दोन रस्ते. इन आउट इन अँड एक्झिट. गड आहे शिवरायांचा आदर ठेवा. हा हा अरे इथेच बनव होय. अरे वनभोजन चला. ए प्रथमेश मॅगी इथेच बनव. विचार करू तुम्ही लोक. मग ती अचानक दिसली कोणला तरी दगडाला किती डोंगर आहे आणि दगडावर मी दगड आहे. सगळ्यात जास्त टाइम मलाच लागतो घालायला. हे मस्त वाटलं. हे भारी आहे. काय करणार काही लोक यायचे म्हणून येतात फक्त मजा म्हणून येतात. सोडू आता एवढा वर आलोय. कोणता आवाज येतो? तीच लहान पोरगी. आपल्या आधी कोणतं दिसत होतं पहिलं. हा, तिथे एक बाय गेलं ते दगड पडत आले तिथे जाऊ त्याला. तसा एक वाघ तुझा एक फोटो काढतो. वाघ म्हणजे हा पाय पडताना पण असा इकडे जरा फेस दाखव. असा हा. त्याला सांगा लागते पोच. कधी केला नाही घरातला माणूस आहे तो.
एकदा घोषणा होऊन जाऊ दे. हा चपला काढा. चल काढ. हे पाणी पाहिजे कोणाला प्यायला? नंतर बी नारळावर मारलास का? हा मारतो. व्हिडिओ तिकडे हे जरा ते 5 मिनिटाचं पाणी प्यायला तू. कोणी देणारच नाही. घरात नेला तर तिकडेच राहिला. असलं तर सांग फक्त शिंपडायला घरात थोडं. की पियाला ते सांग पहिलं. संपलं माझ्याकडे थोडी होतं. मग कोणाकडे? याच्या का होतं? बरं आवडतं संपलं असेल ते. ते राहिलंय. असं कर की कव्हर झाले पाहिजे पाठवून. या साईडला उभं राहायला लागते. सर्वांनी ह्या साईडला उभं राहू ना. हा, म्हणजे दिसतं व्हिडिओ मध्ये. एक मिनिट. ह्या साईडला उभं राहा. मित्र ह्या साईडला जा. ते झेंडा बदलायला पाहिजे. अरे पहिलं बोला मी घेऊन आलो असं मला लक्षात नाही. आपण येताना पण घेऊन आलो असं हातातून पण लक्षातच नाही. नेक्स्ट ट्रिप पावसात येऊ ना तेव्हा बदलू आपण. बदलू सगळं. येणार ना? काय काय लागणार. येणार ना? व्हिडिओची झुमिंग लय होते रे अंक्या. पावसाळ्यामध्ये आता बघा सबूत आहे रेकॉर्डिंग चालू आहे. अंक्या व्हिडिओची झुमिंग लय होते. बोलत नाही का? हा हे कर ना. रोज येते. काय तू पण. अरे हे बघ ना मी येणार. काय करणार. नाही पावसाळ्यामध्ये खूप सारे लोक असतात. नाही होत आहे, चढायला ते काय सांगतो. वाटत नाही. एवढंच ठीक आहे. एवढी झूम आहे तो ती. बोलला काय चढायला लागेल नाही ते म्हणून 4 रस्ते नेऊ आपण. थांब ना शॉर्ट मला घे. 2 तास जास्त चालतील. कशी घेणार. आणि 2 तास उभी आहे हे लक्षात ठेव. चढण जास्त आहे त्या हिशोबाने बोलतोय मी. तोपर्यंत ते लागेल का ते ट्रॉली? रोपवे तरी तेवढीच येणार ती झुमिंग. रोपवेने चढण्यात मजा नाही रे. आखड लावलंय. अखंडच आहे. तुला कोरलं नाही ते उभं नाही केलंय त्याच्यावर. तो अख्खा त्याला तासून एवढं फक्त वरती जॉईंट आहे. दिसतंय एवढं. एवढं दिसतंय ना आरामात. हो फक्त वरती जॉईंट आहे. उभी नको. हा अख्खा आहे बघ झाडाला खांबाच्या खांबा. मोबाईल तर पत्रावर ठेव ना. नाही नाही दिसत. नाही दिसणार. हे आडवे येतं. असा ठेवला पाहिजे. काढला असता एक. नारळ फोडतोयस की? कागद वगैरे नंतर एक बॅगेट टाक. पिशवी पिशवी दगड घेऊन ये. त्याच्यावर फोडतोस. पिशवी दे ना. इथं फोडू ना. चालेल ना. पिशवी दे ना खाली ठेव. खाली आहे का इकडे इकडे फोडू ना. त्याच्यावर आपटतो ना. चालेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हे तर काय तुकडा तुकडा ठेवू की असं राहून नाही द्या. राहू दे. मला व्हिडिओ चालू कर. कदम वज्रजुडा लंकृट पुण्य श्लोक राजमंत राष्ट्रमंत जिजाऊमा साहेबांचा विजय असो. जिजाऊमा साहेबांचा विजय असो. जिजाऊमा साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवंत जनजागृत अष्टप्रधान वैशिष्ट न्याय अलंकार वंडित शस्त्र अस्त्र शास्त्र पारंगत राजरीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनधीश्वर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा
विजय असो. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद वीर सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. जगदंब जगदंब जगदंब. तर मित्रांनो, आमचा मॅगीचा पण नाश्ता बिष्टा झालेला आहे. आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तुम्ही पण जर येणार असेल टकमक किल्ल्यावरती तर कमेंट करून सांगा. आणि अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन व्हिडिओमधून. टाटा बाय बाय.